आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव तालुक्यात भीक मागो आंदोलन, रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात प्रहार संघटना आक्रमक। नांदगाव तालुक्यातील पिंपळनेर, जातेगाव व बोलठाण रोहिला या प्रमुख मार्गांची झालेली दयनीय अवस्था तसेच चांदेश्वरी घाटातील वाढते अपघात याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। बोलठाण येथे संघटनेतर्फे अनोखे भीक मागो आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची वैशिष्ट्य म्हणजे ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी हातात कटोरे घेऊन गावातून फेरी काढली। बाजारपेठ व मुख्य रस्त्यांवरून फिरत नागरिकांकडून प्रतिकात्मक भीक मागण्यात आली। जमा झालेली रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्याचा इशारा देण्यात आला। आंदोलनादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप प्रभाकर सूर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनात पुढील मुद्दे अधोरेखित केले। रखडलेल्या कामांमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली। चांदेश्वरी घाटमधील तीव्र वळणे, अरुंद रस्ता आणि संरक्षक भिंतीचा अभाव यामुळे धोका वाढलाय। अपघातांची मालिका सतत चालू आहे। सोमवारी झालेल्या अपघातामुळे तब्बल 20 तास वाहतूक ठप्प झाली होती। आतापर्यंत झालेल्या अपघातात सुमारे 30 ते 35 जणांचा बळी गेलाय। वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अनेक निष्पाप लोकांचे बळी जाऊनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे। घाटातील रस्ता रुंदीकरण व संरक्षक भिंतीचे काम तातडीने न झाल्यास होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा संदीप सूर्यवंशी यांनी दिलाय। या आंदोलनाचे निवेदन तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच नाशिक येथील कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले। रस्त्यांची गंभीर अवस्था आणि वाढते अपघात लक्षात घेता या आंदोलनानंतर प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील का याकडे तालुक्याचे लक्ष लागले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने। अडचण आहे, त्यामुळं घाटमाथ्यावरचे रस्ते किंवा तालुक्यातले रस्ते खड्डेमय झाले आहेत आणि खड्डेमय रस्ते त्यांना थोडी मदत म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेकडनं 10,000 रुपये 5-5 रुपये जमा करून आज आम्ही त्यांना हे पैसे दानामध्ये देणार आहोत। हे भिकातनं जमा झालेलं दान सर्वसामान्य जनतेचं त्यांना कडाडून जाग यावी, त्यांचे अभियंता जे असतील नाशिक जिल्ह्याचे हे दान त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल। आणि यापुढं मी मायबाप सर्व जनतेला सांगेन, याही त्यांच्या मोठ्या प्रमाणात भीक मागून जर यांचं एवढं जर भागत नसेल, या सरकारला जाग यावी, या प्रशासनाला जाग यावी। लाखो रुपये खड्डे बुजवण्यामध्ये जातात, तर काही डिमांड बघितल्या माझे डोळे केले दादा, 60-70 खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपयाची डिमांड केली जाते दादा। 2 दिवसामध्ये खड्डे उचलून जातात दादा, तिथं अधिकारी लिखायला तयार नसतात दादा। म्हणून मी सांगतो मायबाप जनतेला, मायबाप शासनाला, मायबाप सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कोणी मंत्री असतात त्यांना सांगतो दादा, आमच्या सर्वसामान्य आम्ही मागाची जनतेकडे लक्ष द्या दादा। आम्ही तुमच्याकडे नवारांचा मागतच नाही आहे, कारण तुम्हाला भीक लागेल, भीक मागून पैसे द्यावं लागत आहे। आम्ही फक्त आमच्या काढलेल्या शेतीला फिगर लावा म्हणतोय दादा, ती पण शेती तुमचीच आहे, तुम्हाला सांभाळता येत नाही। म्हणून आम्ही आमच्यातर्फे पैसे जमा करून तुमच्या स्टँडला फिगर लावायला आम्ही पैसे जमा करून देतो दादा। आज ही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मदत केली आणि इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पण आले, त्यांना आम्ही ही मदत त्यांच्याकडे सुपूर्द करू। त्यांनी ही मदत मुख्य अभियंता नाशिक यांना पाठवावी आणि सर्वसामान्य जनतेच्या भावना कळवाव्या त्यांना। आणि तात्काळ या घाटमाथ्यावरील सर्व रस्ते जे मंजूर झाले असतील ते आणि जे रस्ते खड्डेमय रस्ते आहे त्या रस्त्यांची तात्काळ तुम्ही दुरुस्तीला सुरुवात करा, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल हेच सांगतो दादा। उद्या हे आज इथं भीक मागितलं, उद्या मंत्र्याला भीक मागायला सुद्धा आम्ही मागं पुढं पाहणार नाही दादा। आणि तुम्हाला आम्ही निवेदन दिले, या जनतेच्या भावना शासनाची त्याची तीव्रता कळवा शासनाला दादा। आम्ही तुम्हाला सांगतो दादा, घाटमाथ्यावरील रस्त्यांचं सांगतो, बोलठाण रोहिला रस्ता असो, बोलठाणपासून कासाडीपर्यंत असो, ढेकूपासून पलदडी घाटापर्यंत असो किंवा नस्तनपूरपर्यंत असो, 1 मिनिट दादा, त्याच्यानंतर जातेगाव ते पिनाकेश्वर महादेव रस्ता असो किंवा जातेगाव ते लोढा रस्ता असो, हे व इतर अनेक रस्त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। साहेब, तुम्ही जर खड्डे बुजवले नाही, किमान जे नवीन रस्ते आहेत त्यांचे तरी त्यांना काम चालू करायचं सांगा दादा। आम्ही तुमच्याकडे दुसरी काही मागणी नाहीये। आठवड्याभरात तुम्हाला आमची विनंती राहील, जर समजा या सर्वसामान्य जनतेचा तुम्ही जर या मागण्या पूर्ण केल्या नाही, आम्ही
या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन आम्ही भीक मागितल्याशिवाय राहणार नाही दादा. आम्हाला अटक झाली तर चालेल, सर्वसामान्य जनतेसाठी आम्हाला काही झालं तरी चालेल, परंतु आज तुम्ही स्वतः मोटरसायकलवर आला असाल किंवा फोर व्हीलरमध्ये तुम्ही रस्त्याची कंडिशन पाहिली. आमची मागणी कुठली चुकीची नाही किंवा शासनाला वेठी धरण्याची नाही. आम्ही फक्त तुमच्याकडे खड्डेमुक्त रस्ता मागतोय. आम्ही का कॉन्क्रिटीकरण नाही मागत आहे तुमच्याकडे दादा. ही तुम्ही मागणी आमची पूर्ण करा. चांगल्या कामात आम्ही कौतुक करू. तुम्ही कासारीपासनं तुम्ही त्या राज्य मार्गाचे खड्डे बुजवलेले पहा, त्याच गाड्या तिथूनच जाता, म्हणून त्या कासारीपासून इकडे जास्त मेन पोर्शन घाटातच नाही म्हणत. तुम्ही समजा तुम्ही इथपर्यंत आले, तुम्हाला खड्डे दिसले नाही का? किती खड्डे तुम्ही सांगा ना. 2 लाख रुपयाचे खड्डे बुजवले जातात दादा. तुम्ही 10-20 हजारात खड्डे बुजवता का सांगा बरं. दुसऱ्या दिवशी खड्डे उचकले, आम्ही तुमच्या अधिकाऱ्याला व्हिडिओ टाकले, सगळं टाकलं. या खड्डे जर उचकले, याच्या खडीमुळे आणि दगडामुळे ॲक्सिडेंट होईल, तरी ती खड्ड्याची साफसफाई करायला त्याला आम्ही पुन्हा भरायला लावणार, सगळे खड्डे पुन्हा भरायला लावणार. आता ही रक्कम त्या सन्माननीय मंत्री महोदयांना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या मुख्य अभियंता असो, कार्यकारी असो, कोणी असो, ही रक्कम त्यांना आमच्या मायबाप बँकेने जमा केलेली रक्कम जमा करा अशी तुम्हाला आम्ही विनंती करतो. आमची काही मोठी मागणी नाही. खड्डे नका बुजू, पण हे पैसे दिले हे तर घ्या तुम्ही. या दादा, ही सगळी रक्कम आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही त्यांना सुपूर्द करा दादा. बांधकाम मंत्री असो, कलेक्टर साहेब असो, तहसीलदार साहेब असो, तुमचे काय म्हणतात ते जाधव साहेब उपशाखा अभियंता काय आहे ते असो, सगळ्यांना द्यावा तुम्ही. आम्हाला माहिती आहे तुम्ही हातबल झाले, तुमच्याकडे फंड नाही तर आम्ही पैसे देतो. आम्हाला याच्यात रस्ता बनवून द्या तुम्ही. तुमची काळजी घेतो ना दादा आम्ही. जाने का है सबको। राहिला 1 रुपया 2 रुपये 5 रुपये द्या करून द्यायचे दादा तुमच्यासाठी त्यांना भीक द्यायचं आहे सर्वसामान्य जनतेकडनं. मग कधी बाबा आशीर्वाद द्या फक्त. आपण फक्त रस्त्याचे खड्डे बुजवासाठी रुपये 10 रुपये काही द्या. बांधकाम विभागाच्या नावाने कोणी दान करा. 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपये द्या दादा द्या. तुमचं म्हणलंय मोठं दादा 100 रुपये दिले बांधकाम विभागाच्या नावाने 1 रुपया 2 रुपये आमची खूप अडचण आहे हो दादा. मायबाप सरकार आम्हाला पैसे देते, आम्ही खड्डे बुजवत नाही हो दादा. तुमच्या पैशाने आम्ही खड्डे बुजवणार. तुमचं सगळ्यांचं भलं करू. बांधकाम विभागाच्या नावाने यांच्याकडून नाही घ्या. 2 रुपये 5 रुपये 1 रुपया काही चालेल दादा. खूप परिस्थिती बिकट आहे हो. 2 रुपये 5 रुपये 1 रुपया काही चालेल दादा.
धन्यवाद दादा. सार्वजनिक बांधकाम विभाग तुमचं कल्याण करेल. राहिले दादा नावाने पण 2 रुपये जागेत नाही दादा. 50-60 किलोमीटरचा रस्ता, त्या रस्त्यातले खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतं दादा. अशा प्रकारे भीक मागून पैसे द्यावं लागतं दादा. शरम आहे दादा या प्रशासनावरती. रे बाबा द्या, मायबाप जनता द्या, 1 रुपया द्या, 2 रुपये द्या, 5 रुपये द्या. द्या तुम्ही पण कर्मचारी आहात द्या तुम्ही मायबाप जनता द्या, पैसे द्या. पैसे नाही द्याले दादा आमच्याकडे. खूप वाईट परिस्थिती झाली दादा आमची. द्या दादा तुम्ही प्रशासनाला निधीची अडचण आहे. त्यामुळं घाटमाथ्यावरचे रस्ते किंवा तालुक्यातले रस्ते खड्डेमय झाले आहेत आणि हे खड्डेमय रस्ते त्यांना थोडी मदत म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेकडनं 10,000 रुपये 5-5 रुपये जमा करून आज आम्ही त्यांना हे पैसे दानामध्ये देणार आहोत. हे भिकातनं जमा झालेलं दान सर्वसामान्य जनतेचं त्यांना कडाडून जाग यावी. त्यांचे कृषी अभियंता जे असतील नाशिक जिल्ह्याचे हे दान त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. आणि यापुढं मी मायबाप सर्व जनतेला सांगेल याही त्यांच्या मोठ्या प्रमाणात भीक मागून त्यांचं एवढं जर भागत नसेल या सरकारला जाग यावी, या प्रशासनाला जाग यावी. लाखो रुपये खड्डे बुजवण्यामध्ये जातात तर काही डिमांड बघितल्या माझे डोळे केले दादा. 60-70 खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपयाची डिमांड केली जाते दादा. 2 दिवसामध्ये खड्डे उचलून जातात दादा. तिथं अधिकारी लिखायला तयार नसतं दादा. म्हणून मी सांगतो मायबाप जनतेला, मायबाप शासनाला, मायबाप सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कोणी मंत्री असतात त्यांना सांगतो दादा. आमच्या सर्वसामान्य आम्ही मागाची जनतेकडे लक्ष द्या दादा. आम्ही तुमच्याकडे नवा रस्ता मागतच नाही आहे कारण तुम्हाला भीक लागेल. भीक मागून पैसे द्यावं लागत आहे. आम्ही फक्त आमच्या पाचवीला शेतीला फिगर लावा म्हणतोय दादा. ती पण शेती तुमचीच आहे, तुम्हाला सांभाळता येत नाही. म्हणून आम्ही आमच्यातर्फे पैसे जमा करून तुमच्या पॅनला फिगर लावायला आम्ही पैसे जमा करून देतो दादा. आज ही इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मदत केली आणि इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पण आले. त्यांना आम्ही ही मदत त्यांच्याकडे सुपूर्द करू. त्यांनी ही मदत मुख्य अभियंता नाशिक यांना पाठवावी आणि सर्वसामान्य जनतेच्या भावना कळवाव्या त्यांना. आणि तात्काळ या घाटमाथ्यावरील सर्व रस्ते जे मंजूर झाले असतील ते आणि जे रस्ते खड्डेमय रस्ते आहे त्या रस्त्यांची तात्काळ तुम्ही दुरुस्तीला सुरुवात करा. म्हणजे याहीपेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल हेच सांगतो दादा. उद्या हे आज इथं भीक मागितलं, उद्या मंत्र्यात भीक मागायला सुद्धा आम्ही मागं पुढं पाहणार नाही दादा. आणि तुम्हाला आम्ही निवेदन दिले या जनतेच्या भावना शासनाची त्याची तीव्रता कळवा शासनाला दादा. आम्ही तुम्हाला सांगतो दादा, घाटमाथ्यावरील रस्त्यांचं सांगतो. बोलटाण रोहिला रस्ता असो, बोलटाणपासून कासारीपर्यंत असो, ढेकूपासून पद्धती घाटापर्यंत असो किंवा नस्तनपूरपर्यंत असो. 1 मिनिट दादा. त्याच्यानंतर जातेगाव ते पिनाकेश्वर महादेव रस्ता असो किंवा जातेगाव ते लोढा रस्ता असो, हे व इतर अनेक रस्त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. साहेब तुम्ही जर खड्डे बुजवले नाही, किमान जे नवीन रस्ते आहेत त्यांचे तरी त्यांना काम चालू करायचं सांगा दादा. आमची तुमच्याकडे दुसरी काही मागणी नाही आहे. आठवड्याभरात तुम्हाला आमची विनंती राहील, जर समजा या सर्वसामान्य जनतेचा तुम्ही जर या मागण्या पूर्ण केल्या नाही, आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर जाऊन आम्ही भीक मागितल्याशिवाय राहणार नाही दादा. आम्हाला अटक झाली तर चालेल, सर्वसामान्य जनतेसाठी आम्हाला काही झालं तरी चालेल. परंतु आज तुम्ही स्वतः मोटरसायकलवर आला असाल किंवा 4 व्हीलरमध्ये तुम्ही रस्त्याची कंडिशन पाहिली. आमची मागणी कुठली चुकीची नाही किंवा शासनाला वेठी धरण्याची नाही. आम्ही फक्त तुमच्याकडे खड्डेमुक्त रस्ता मागतोय. आम्ही का कॉन्क्रिटीकरण नाही मागत आहे तुमच्याकडे दादा. ही तुम्ही मागणी आमची पूर्ण करा. चांगल्या कामात आम्ही कौतुक करू. तुम्ही कासारीपासनं तुम्ही त्या राज्य मार्गाचे खड्डे बुजवलेले पहा, त्याच गाड्या तिथूनच जाता. म्हणून का कासारीपासून इकडे जास्त मेन घाटातच नाही म्हणत. तुम्ही समजा तुम्हीपर्यंत आले, तुम्हाला खड्डे दिसले नाही का? किती खड्डे तुम्ही सांगा ना. 2 लाख रुपयाचे खड्डे बुजवले जातात दादा. तुम्ही 10-20 हजारात खड्डे बुजवता का सांगा बरं. दुसऱ्या दिवशी खड्डे उचकले, आम्ही तुमच्या अधिकाऱ्याला व्हिडिओ टाकले, सगळं टाकलं. या खड्डे जर उचकले, याच्या खडीमुळे आणि दगडामुळे ऍक्सिडेंट होईल. तरी ती खड्ड्याची साफसफाई करायला तुम्ही खालचा गोपाटा आहे ना त्याच्यावर टाकले सगळं दिली विषय नाही काही. त्याला आम्ही पुन्हा भरायला लावणार, सगळे खड्डे पुन्हा भरायला लावणार.
ते जे ते आता ठिकाणी ही रक्कम त्या सन्माननीय मंत्री महोदयांना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकच्या मुख्य अभियंता असो कार्यकारी असो कोणी असो ही रक्कम त्यांना आमच्या मायबाप बँकेने जमा केलेली रक्कम जमा करा अशी तुम्हाला आम्ही विनंती करतो. आमची काही मोठी मागणी नाही, खड्डे नका बुजू, पण हे पैसे दिले हे तर घ्या तुम्ही. या दादा ही सगळी रक्कम आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही त्यांना सुपूर्द करा दादा. बांधकाम मंत्री असो, कलेक्टर साहेब असो, तहसीलदार साहेब असो, तुमचे काय म्हणतात ते जाधव साहेब उपशाखा अभियंता काय आहे ते असो, सगळ्यांना द्यावा तुम्ही. आम्हाला माहिती आहे तुम्ही हातबल झाले, तुमच्याकडे फंड नाही तर आम्ही पैसे देतो, आम्हाला याच्यात रस्ता